विनतोकातली ही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की स्वानंदीला तिच्या लहान बहिणीवर खूप जास्त राग आलेला असतो. कारण ती आता तिचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते राजवाड्यांच्या घरामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच एवढे फालतू गोष्टी या मालिकेमध्ये घडलेल्या आहेत. आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालं, बिचारे चिंगीचं बाळ गेलं, त्यावरून तिचं अंशुमन सोबत लग्न पण नाही झालं आणि तिच्या डोळ्यात देखत तिचं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं, ज्या अंशुमनवर, त्याच अंशुमनचं सुष्मिता सोबत लग्न झालंय, स्वानंदीच्या छोट्या बहिणीसोबत. आणि या सगळ्यामध्ये चिंगीला काहीच नाही करता आलं. मग चिंगी तर आता बिचारी नाराज झालीये आणि ती एकटीच राहतीये आता. आणि म्हणजे ती आता राहतीये की समरच्या एका मित्राच्या घरी राहतीये. परंतु या सगळ्यामध्ये समरला आणि स्वानंदीला काहीच नाही करता आलं. आणि दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की आता समरने अर्पिताला तर तिच्या सासरी पाठवून दिलंय ना, त्यामुळे काकूला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की उद्या समर ती त्या काकूला देखील घराबाहेर हाकलेल. कारण तुम्ही पाहिलंच असेल की मागच्या एपिसोडमध्ये जेव्हा स्वानंदीने स्वानंदीच्या देखत समरने अर्पिताला घराबाहेर हाकललं, तिच्या सासरी तिला पाठवून दिलं, तेव्हा स्वानंदीने काकूला असं बोललं, तुम्ही देखील तुमचे कारस्थानं आता बंद करा, खूप झाले कारस्थानं, कारण उद्या तुमच्यावर देखील ही वेळ येईल की तुम्हाला देखील असं घराबाहेर हाकललं जाईल. आणि यामुळे आता काकूला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आपल्यावर अशी वेळ यायला नको. मग काकू काय करते ना, तिला माहिती आहे की स्वानंदीची लहान बहीण बावळट आहे. म्हणजे तिने जर अंशुमन सोबत लग्न केलंय तर ती गॅरंटीड बावळट पोरगी आहे. आता काकूने असा विचार केलाय की आपण आता हिला ना, स्वानंदीच्या बहिणीला ना एक बळीचा बकरा बनवायचा आणि तिचा वापर करायचा ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि स्वानंदीच्या विरोधात जाण्यासाठी. तर सुष्मिताला काकू असं सांगते, स्वानंदी जी आहे ना, ती एकदम नीच लेव्हलची पोरगी आहे. तुम्हाला माहिती नाही कशी ती. म्हणजे तिचा खूप महिन्यांपासून आमच्या अर्पितावरती डोळा होता. ती नेहमी अर्पिताला म्हणायची, की "तुझं सासर तिकडे आहे, हे तुझा माहेर आहे. तू तुझ्या माहेरी नाही राहिली पाहिजे" वगैरे, वगैरे. नेहमी अर्पिताला टोमणे मारायची स्वानंदी. आणि तिनेच समरचे कान भरले आणि तिनेच समरला अर्पिताला घराबाहेर हाकलायला सांगितलं. आणि उद्या वेळ आली तर ती तुला, सुष्मिताला देखील घराबाहेर हाकलेल. आणि यामुळे आता सुष्मिताला टेन्शन आलेलं असतं. काकू फक्त सुष्मिताच्या मनात ना असे किडे भरत असतात, म्हणजे की तिच्या मनात राग निर्माण होईल स्वानंदीच्या विरोधात आणि ती देखील मग घरात तमाशे करायला लागेल काकूसारख्या, अंशुमनसारखे आणि कारस्थाने रचायला लागेल. आणि खरोखर तसंच होतं. सुष्मिता बोलते, "स्वानंदीची काय हिंमत आहे? मी या घराची सून आहे. तिची काय हिंमत आहे मला या घराबाहेर हाकलण्याची?" मग काकू बोलते, "बरोबर बोलते तू. पण तू तुझा मान, तुझा हक्क गाजवला पाहिजे. जर आजपासून तू तुझा हक्क गाजवायला सुरू नाही केला, तर मग स्वानंदी नक्कीच तुला एक दिवस या घराबाहेर हाकलेल." आता सुष्मिताला यामुळे टेन्शन आलेलं असतं आणि मालिकेच्या पुढील भागात आपण हेच पाहणार आहोत, की सुष्मिता ना अशी भांडी वाजवत असते. एक ताट घेते आणि पळीने त्याला वाजवत असते आणि म्हणते, की आणि अख्ख्या घरातले लाईट तिने घालवलेले असतात. आणि मग तेव्हा सगळे घरातले लोकं हॉलमध्ये जमतात. तेव्हा सुष्मिता म्हणते, "काय आहे ना, माझं लग्न झालंय, पण आपण काय रिसेप्शन ठेवलं नाही, आपण काय सोहळा केला नाही. मला हे नाही आवडलं. मग मी काय करेल, मी एकटीच ताट वाजवेल आणि एन्जॉय करेल. कारण एन्जॉय करायला काहीच नाही ना." मग अशा पद्धतीने सुष्मिता इनडायरेक्टली स्वानंदीला हे बोलते, की "माझं लग्न झालंय, मला सेलिब्रेशन पाहिजे." तेव्हा स्वानंदी खूप चिडते सुष्मितावर. ती म्हणते, की "सुष्मिता, ही बरोबर पद्धत नाहीये आपल्या मतांना मांडण्याची व आपल्या इच्छांना मांडण्याची. तू डायरेक्ट सरळ बोलू शकली असती, की मला सेलिब्रेशन पाहिजे आहे. तुला असं वागण्याची गरज नाहीये." परंतु सुष्मिताला काकूनेच हे सगळं शिकवलंय. सुष्मिता तर अशी नाहीये, पण तिला काकूने शिकवलंय. ती बावळट आहे, परंतु ती एवढी वाईट नाहीये. परंतु काकू आता तिला वाईट बनवतीये. आणि तसंच होतंय आता. आणि आता एक प्रकारे काकूने स्वानंदीला चॅलेंज दिलेलं असतं, की "बघच, ही सुष्मिताच एक दिवस तुझ्या विरोधात जाईल." आणि कुठे ना कुठे तसंच होतंय. दुसरीकडे स्वानंदीने देखील बोललंय, की "नाही, नाही, माझी बहीण आहे ती. माझी लहान बहीण माझ्या विरोधात जाणार नाही." पण आपल्याला तर मालिकेत असंच दिसतंय, की स्वानंदीच्या विरोधातच चालली आहे सुष्मिता. आणि काय चाललंय माहिती का? हे समर आणि स्वानंदी जे आहेत ना, ते एकदम असे तत्वज्ञानी आहेत. एकदम असे प्रामाणिक आहेत. परंतु त्यांना काहीच नीट करता येत नाहीये. म्हणजे त्यांच्या घरात एक मोलकरीण आहे प्रेग्नंट होते. त्यावर ते काहीच ॲक्शन घेत नाही. फक्त बोलत राहतात, की "हां, आपण अंशुमनचं चिंगीचं लग्न लावून देऊ." बडबड केल्याने काय होतं? त्यांना जर माहिती अंशुमन कसा मुलगा आहे, तर लगेच त्याच दिवशी लग्न लावून द्यायला पाहिजे होतं चिंगीसोबत. पण त्यांनी तसंही नाही केलं. वरून त्यांना चिंगीची एवढी काळजी पण नाही घेता आली. तिला कोणत्या सेफ ठिकाणी नाही ठेवता आलं. त्यांनी चिंगीला पण त्यांच्या घरातच ठेवलंय. अशा घरात ठेवलंय ज्या घरात अंशुमन नावाचा राक्षस राहतो. जो कधीही चिंगीच्या बाळाला मारून टाकू शकतो. परंतु नाही, त्यांनी चिंगीला पण त्यांच्या घरात ठेवलंय. शेवटी तिचं पण बाळ गेलं.
आणि आता एवढं सगळं झालं, चिंकी बरबाद झाली, तिचं लग्न नाही झालं, तिचा जो होणारा नवरा असायला पाहिजे होता अंशुमन, त्याचं एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं, वरून तिचं बाळ गेलं. त्यानंतर त्यांनी चिंगीला एका सेफ ठिकाणी ठेवलंय. म्हणजे एवढे दिवस तर चिंगी बोलत होती, "मला या घरात नाही राहायचंय, हे घर माझ्यासाठी सेफ नाहीये." तेव्हा स्वानंदीला समजत नव्हतं. परंतु जेव्हा चिंगीची वाट लागली, जेव्हा तिचं बाळ गेलं, जेव्हा अंशुमनचं लग्न झालं सुष्मितासोबत, त्यानंतर स्वानंदीचे डोळे उघडले, की आता आपण चिंगीला ठेवूया समरच्या मित्राच्या घरी. आता त्यांनी चिंगीला ठेवलेलं असतं इकडे आणि समरला देखील खूप राग आलेला असतो स्वानंदीवर आणि स्वानंदी मग समरला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते, की काय-काय झालं जेव्हा समर गेला होता, की चिंगी पायऱ्यावरून पडली, पाय घसरला, बाळ तिचं गेलं अशा ह्याच्यात. आणि दुसरीकडे अंशुमनने देखील कशा पद्धतीने अचानक सगळ्यांना सरप्राईज दिलं लग्नाचं आणि या सगळ्यामध्ये स्वानंदीच्या आईचा पाठिंबा होता. या सगळ्या गोष्टी आता स्वानंदीने उघड केलेल्या असतात समोर-समोर आणि समरलाही खूप राग आलेला असतो. त्याला आवडलेलं नसतं, की ज्या गोष्टी घडल्यात. परंतु या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे समर आणि स्वानंदीची चूक आहे. कारण ते लोकं प्रामाणिकपणाची फक्त बडबड करतात. ते लोकं फक्त तत्त्वज्ञान सगळ्यांना सांगत बसतात, परंतु ॲक्शन काहीच घेत नाही. फक्त चिडतात आणि एकदम म्हणजे खूप जास्तच गोष्टी चुकीच्या व्हायला लागल्या, तेव्हा ॲक्शन घेतात. खूप उशिरा ॲक्शन घेतात. म्हणजे की अर्पिता एवढे दिवस वेगवेगळे कारस्थानं रचत होती. एवढे दिवस ती त्यांच्या फॅमिली मॅटर्समध्ये तिचं नाक खुपसत होती. तेव्हा समरने काही ॲक्शन नाही घेतली. परंतु एकदम जास्तच अर्पिता करायला लागली, तेव्हा समरने अर्पिताला घराबाहेर हाकललं आणि सासरी पाठवलं. म्हणजे समर आणि स्वानंदीकडे छान प्रामाणिकपणा आहे आणि ते लोकं छान म्हणजे त्यांचे विचार वगैरे छान आहेत. परंतु ते ॲक्शन खूप उशिरा घेतात. ते वाट बघतात, की एखाद्या व्यक्तीची वाट लागली पाहिजे, त्या चिंगीची वाट लागली पाहिजे, ती एकदम बरबाद झाली पाहिजे, त्याच नंतर ॲक्शन घ्यायची. तोपर्यंत ॲक्शन घ्यायचीच नाही. अशा पद्धतीचा समर आणि स्वानंदी वागताय, जे की खूप चुकीचं आहे. आता आता पण आपल्याला असंच बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, की स्वानंदीची बहीण तिच्या विरोधात चालली आहे. कारस्थानं रचते वेगवेगळे. पहिलं तर तिने नवीनच कारनामा सुरू केलं, की घरात ती भांड्या वाजवतीये आणि सगळ्यांना डिमांड करते, की माझ्या लग्नाचं सेलिब्रेशन वगैरे झालं पाहिजे आणि स्वानंदी आता काय करणार? ती फक्त चिडणार तिच्या छोट्या बहिणीवरती बास. चिडणार, तिला गप्प करणार बास. ॲक्शन तर काही घेणार नाही. जर त्यांना खरोखर वाटतंय, की अंशुमनने चिंकीसोबत अन्याय केलाय, तर अंशुमनचा डिव्होर्स त्यांनी घडवून आणला पाहिजे जबरदस्ती किंवा ॲटलीस्ट त्यांचा विषय सोडून दिला पाहिजे. काहीतरी एक गोष्ट केली पाहिजे. परंतु ते तसंही नाही करत. ते फक्त भांडतात आणि बाकी काहीच करत नाही. जे की खूप चुकीचं आहे. म्हणजे मग समर आणि स्वानंदीने प्रामाणिक असण्याचा काही फायदाच नाहीये, जर ते लोकं काही वेळोवेळी ॲक्शन घेत नसतील तर. ते फक्त वाट बघतायत, की कधी त्यांची काकू नवीन कारस्थान रचेल, नवीन काहीतरी करेल, स्वानंदीची पूर्ण वाट लावून टाकेल, समरची पूर्ण वाट लावून टाकेल, चिंगीची तर वाट लावलीच ऑलरेडी. फक्त हे दोघंच राहिलेत आता आणि आजी पण राहिली आहे बिचारी, त्या आजीला काहीतरी करतील. त्यानंतर मग समर स्वानंदीचे डोळे उघडणार, की आता आपण शिक्षा देऊया या काकूला, कारण यांनी खूप नुकसान केलंय आपलं, खूप वाईट परिस्थिती केली आपल्या फॅमिलीची. ते फक्त वाट बघणार आहेत आणि या गोष्टीमुळे ना मालिका बघायला अशी मज्जा येत नाहीये. याच गोष्टीमुळे ना, मी पण बघतोय तुम्हा लोकांचे कमेंट्स, तुम्ही लोकं कमेंट करत असता माझ्या व्हिडिओखाली आणि त्यामध्ये मला पण लक्षात येते, की तुम्ही लोकं काय म्हणता. तुम्ही सगळे कमेंट करत असता, की यामध्ये आपल्याला अशी आशा दाखवतात मालिकात, की काहीतरी चांगलं होईल, पण काहीच चांगलं होत नाही. फक्त डोक्याचा भजीपाव होऊन जातो. डोक्याचा भजीपाव करून ठेवलाय नुसता. पण काही छान होतच नाहीये. म्हणजे मालिकेतून काहीतरी चांगली गोष्ट घडली पाहिजे, एखादा चांगला बोध मिळाला पाहिजे, काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, पण तसं काही होतच नाहीये. आय होप मालिकेचे दिग्दर्शक पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. माझ्या व्हिडिओला हजारो लोकं बघतात. कधी-कधी माझ्या व्हिडिओला 40-50 हजार पण व्ह्यूज येतात. त्यामुळे जर माझा व्हिडिओ तुम्हा लोकांपर्यंत पोहोचलाय, तर मालिकेच्या दिग्दर्शकाला हे समजू द्या, की प्रेक्षकांना पण हे आवडत नाहीये. जरा जास्तच चुकीच्या गोष्टी होत आहेत मालिकेमध्ये. थोडं काहीतरी चांगलं दाखवा राव. म्हणजे ठीक आहे, कारस्थान पण झालंय, पण त्याच्या विरोधात समर स्वानंदीने फाईट देखील केलं पाहिजे. असं नाही, की त्यांनी फक्त बडबड करायची, ऐकवायचं काकूला आणि अंशुमनला 4-5 कानाखाली मारल्या, पण त्याने काही सॉल्व्ह नाही होत. त्याने अंशुमनला मारल्या 4-5 कानाखाली, त्याने काहीच अंशुमन सुधारला नाही किंवा त्यामुळे चिंगीचं काही नीट झालं नाही. किंवा त्यांच्यात काही डिव्होर्स घडून आला नाही अंशुमन आणि सुष्मितामध्ये. सगळं तर त्यांच्या मनानुसारच झालंय आणि स्वानंदी आणि समर तर नुसतं बडबड करत राहिले. त्यातून काही झालं नाही. तर आय होप मालिकेच्या दिग्दर्शकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ॲटलीस्ट त्यांना समजेल, की गोष्टी चुकीच्या होत आहेत. प्रेक्षकांना नाही आवडत हे सगळं.
आणि मला तर पर्सनली नाही आवडत आहे आणि मी प्रेक्षकांचे कमेंट्स वाचत असतो. बऱ्याच प्रेक्षकांना आवडत नाहीये. पण पाहूया मालिकेत काही चांगल्या गोष्टी घडतायत का? तुमचे मत देखील तुम्ही नक्की कमेंट करा. या व्हिडिओ खाली मी तुमचे कमेंट्स वाचत असतो. मी तुमचा माने भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे नवीन-नवीन अपडेट्स घेऊन येत असतो, की मालिकेत आत्तापर्यंत काय झाले, पुढे काय होऊ शकतं. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपले लवकरच 500 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. तर आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया मालिकेत काहीतरी चांगलं घडतंय का?